नमस्कार. आज मी तुम्हाला मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात असलेले महाकालेश्वर मंदिराचे काही रहस्य सांगणार आहे. सर्वात पहिले रहस्य महाकाल नावाचं. महाकाल फक्त मृत्यूशी संबंधित आहे, पण हे पूर्ण सत्य नाही. काळाचे दोन अर्थ आहेत, एक वेळ आणि दुसरं मृत्यू. काळाला महाकाल देखील म्हणतात, कारण प्राचीन काळी संपूर्ण जगाची प्रमाणवेळ येथूनच ठरवली जात होती असं म्हणतात. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव महाकाळेश्वर ठेवण्यात आलंय. दुसरं कारण देखील काळाशी संबंधित आहे. खरं तर महादेवाला एका राक्षसाला संपवायचं होतं. तेव्हा महाकालाचं शिवलिंग प्रकट झालं. त्या राक्षसाचा मृत्यू म्हणून भगवान शिव आले. त्या दिवसानंतर अवंती शहर उज्जैन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. येथील भक्तांच्या विनंतीवरून महाकाल प्रकट झाले आणि ते काळाच्या शेवटपर्यंत इथेच राहिलं. म्हणून याला महाकाल असं म्हणतात. दुसरे रहस्य म्हणजे उज्जैनचा एकच राजा आहे, तो म्हणजे महाकाल. बाबा विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा इथे रात्री राहू शकत नाही असं म्हणतात. ज्यानं हे धाडस केलं त्याला त्याचे परिणामही भोगावे लागलेत. सध्या कोणताही राजा किंवा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री सुद्धा इथे रात्री राहू शकत नाही. काही लोकांच्या मते भगवान महाकाल हे शहरांचे राजा आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरा कोणी राजा येथे राहू शकत नाही. याच्याशी संबंधित अनेक उदाहरणेही प्रसिद्ध आहेत. या घटनानंतर कोणतीही मंत्री इथे राहण्याचं धाडस आजही करत नाहीत. तिसरं रहस्य म्हणजे महाकालाच्या भस्म आरतीचं रहस्य. भगवान महाकालाचं मंदिर जितकं प्राचीन आहे तितकंच गूढ देखील भस्म आरतीत आहे. प्राचीन काळात राजा चंद्रसिंग शिव हे भगवान महाकालाचे मोठे उपासक होते. असं म्हणतात की ज्यावेळी रिपुदमन यानं उज्जैनवर हल्ला करून भूषण राक्षसाच्या मदतीनं तिथल्या लोकांना त्रास देऊ लागला, तेव्हा राजानं प्रजेसोबत भगवान शिवाला आवाहन केलं. भगवान शिवानं ही विनंती ऐकून स्वतः दुष्ट राक्षसाचा वध केला. एवढंच नाही तर भगवान शिवानं भूषणाच्या अस्थिकलशानं स्वतःला सजवलं आणि ते इथे कायमचे स्थायिक झाले. तेव्हापासून भाविक अशा प्रकारे भस्म आरती करू लागले आणि तेव्हापासूनच भस्म आरती सुरू झाली असं म्हणतात. याबरोबर चौथं स्तंभ रहस्य म्हणजे येथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अंतिम संस्काराच्या ताज्या अस्थी कलशातून आरती केली जात होती आणि त्याचा उपयोग त्यांना सजविण्यासाठी देखील केला जात होता. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळी मृत व्यक्तीच्या अस्थीनं दररोज आरती केली जात असे. परंतु एकदा स्मशानभूमीत उज्जैनचा एकही मृतदेह न मिळाल्याने त्यावेळच्या पुजाऱ्याने स्वतःच्या मुलाचा बळी दिला आणि त्या चितेच्या राखेतून अस्थिकलशाची आरती केली. त्यावर भगवान कालेश्वर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या पुजाऱ्याच्या मुलाला जीवनदान दिले. तेव्हापासून महाकाल आरतीमध्ये आरती कपिला गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून आणि अंमलास मिळून त्यांची आरती नियमित केली जाऊ लागली आणि तेव्हापासून ही चितेची राख म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर पाचवं रहस्य म्हणजे श्री नागचंद्रेश्वर मंदिराचा गूढ. राजसंबंध श्रीनाथ चंदेश्वर मंदिर महाकालेश्वर मंदिराविषयी तुम्हा सर्वांना माहिती असेल, परंतु तुमच्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्यानं श्रीनाथ चंद्रेश्वर मंदिर ओळखलं असेल. सध्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग 3 भागात विभागलं गेले. खालच्या भागात महाकालेश्वर, मध्यभागी ओंकारेश्वर मंदिर आणि वरील भागात श्री नागचंद्रेश्वर मंदिर आहे असं म्हणतात. सहावं रहस्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी महाकाल हे एकमेव सर्वश्रेष्ठ शिवलिंग मानण्यात आलंय. म्हणजेच आकाशातील तारक शिवलिंग, पाताळावरील हटकेश्वर शिवलिंग आणि पृथ्वीवरील महाकालेश्वर शिवलिंग असं हे स्वयंभू सर्वश्रेष्ठ शिवलिंग आहे असं मानलं जातं. असं म्हणतात की भगवान महाकाल हे स्वतः इथून अखंड कालचक्र चालवतात आणि कालाचा नाश करतात. सातवं रहस्य म्हणजे दक्षिणाभिमुख शिवलिंग. यावेळी संपूर्ण जगातील शिवलिंग हे मंदिरामध्ये उत्तरेकडे किंवा त्या शिवलिंगाचा जलाशय हा उत्तरेकडे आहे. परंतु महाकालेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याचा जलाशय दक्षिणेकडे आहे, म्हणून त्याला दक्षिणाभिमुख शिवलिंग असेही म्हणतात. या मंदिराचं 8वं रहस्य म्हणजे जुना महाकाल. शिवलिंगाचा नाश करण्याचा प्रयत्न झाला असं म्हणतात. त्यामुळे पुजाऱ्यांनी ते लपवून ठेवलं आणि त्याच्या जागी दुसरं शिवलिंग ठेवून त्याची पूजा सुरू केली. नंतर त्यांनी त्याच महाकालाच्या प्रांगणात दुसऱ्या ठिकाणी त्या शिवलिंगाची स्थापना केली, ज्याला आज जुना महाकाल म्हणतात. लोकांच्या म्हणण्यानुसार मूळ शिवलिंगाला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी हे सर्व केलं गेलं होतं. त्यानंतर 9 नंबरचं आणि सर्वात महाकालेश्वर मंदिराचं खास रहस्य म्हणजे गूढ भक्त. तसे तर मंदिरामध्ये रोजच चमत्कार घडतात, पण सर्व चमत्कार सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत. असा दुर्मिळ चमत्कार महाकाल मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं मानलं जातं. असे म्हणतात काही सदस्यांनी हा चमत्कार जगजाहीर केलाय.
श्रावण महाशिवरात्रीला बाबा महाकाल बेलपत्राने मढवले जातात आणि त्यानंतर भक्तांना येथे येण्यास मनाई असते. मात्र त्यावेळी मंदिराच्या गर्भगृहात कोणीतरी पूजा करताना दिसल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असं सांगितलं जातं आणि ही घटना सत्य असल्याचा विश्वास येथील साधूंना आहे. तर अशी ही उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची रहस्य तुम्हालाही माहीत असतील. धन्यवाद.